नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विज्ञान विषय पाहणार आहोत. एका नवीन घटकाला, एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि आपला जो आज नवा विज्ञान विषयाचा जो पहिला घटक आहे, जो पहिला पाठ आहे, त्या पाठाचं नाव आहे मुलांनो गतीचे नियम आहे. तर गतीचे नियम या पाठासंदर्भामध्ये मुलांनो आपण इयत्ता 6वीच्या आणि इयत्ता 7वीच्या दोन्ही विषयामध्ये आपण अभ्यास केलेला होता की गती म्हणजे काय, गती व गतीचे प्रकार हा इयत्ता 6वीमध्ये आपण हा आपला पोर्शन 7वीमध्ये झालेला आहे. गती म्हणजे काय, गतीचे प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिले होते. त्याचप्रमाणे आपण पाहिलं होतं की याच्यामध्ये गतीचे प्रकार हे कोणी केलेले आहेत मुलांनो, गती आणि गतीचे प्रकार सर आयझॅक न्यूटन यांनी गती म्हणजे काय आणि गतीचे प्रकार हे कोणते त्यांनी पाहिलेले आहे की सर आयझॅक न्यूटन हे 16व्या शतकातले एक प्रसिद्ध ब्रिटिश सायंटिस्ट होते की ज्यांनी भौतिकशास्त्रामध्ये गणितज्ञ आणि त्याचप्रमाणे त्यांनी खगोलशास्त्रामध्ये देखील विशेष प्रावीण्य मिळवलेलं होतं. त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडला होता. आणि जो लॉ ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम त्यांनी देखील मांडलेले होते की ते नियम होते की जो पहिला नियम होता जडत्वाचा नियम, दुसरा संवेगाचा नियम आणि तिसरा क्रियापदाचा नियम होता. असे 3 प्रकारचे जे नियम त्यांनी पाडले, लॉ फर्स्ट, लॉ सेकंड आणि लॉ थर्ड. तर क्रिया आणि प्रतिक्रियाचा जो नियम होता, अशा प्रकारे 3 प्रकारचे जे नियम त्यांनी पाडले होते त्यालाच आपण म्हणणार आहोत गतीचे नियम. तर अशा प्रकारे सर आयझॅक न्यूटन यांनी म्हणालो की गतीचे जे नियम आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत आपण पाहणार आहोत. की पहिल्याच म्हणजेच गती म्हणजे काय, गती आपण पाहिलंच की गती म्हणजे की जे एका ठराविक वेळेमध्ये जे आपली गती बदलली जाते की त्या गतीचं विस्थापन होतं त्याला आपण काय म्हणत आहोत, गती म्हणत आहोत. हे आपण शिकलेलं आहोत. त्याप्रमाणे आपण गती म्हणजे काय शिकलं, तर गतीचे प्रकार देखील पाहिलेले आहेत. गतीचे प्रकार आहेत एक रेषीय गती आणि एक नैकरेषीय गती. मग एक रेषीय गतीमध्ये देखील एक समान गती आणि दुसरं आहे असमान गती. मग नैकरेषीयमध्ये देखील त्याचे अनेक प्रकार पडले जातात. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं मुलांना की वर्तुळाकार गती आहे, यादृच्छिक गती आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं मुलांना त्याचे देखील 4 प्रकार हे पडले जातात. नैकरेषीय गतीचे देखील हे 4 प्रकार आहेत की जे पाहिले आपण मुलांना की लंबवर्तुळाकार गती, की वर्तुळाकार गती आहे, यादृच्छिक गती आहे. आणि त्याचप्रमाणे मुलांना आपण पाहिलं की याचे जे प्रकार एकरेषीय गती आणि नैकरेषीय गतीचे देखील गतीचे 2 प्रकार पडले जातात. तर आता आपण त्याच्या पुढचाच अभ्यास करणार आहोत की गतीचे जे नियम आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तेव्हा इथे दिलं की या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत की गतीमध्ये की गती, विस्थापन, गती आहे, विस्थापन आहे, अंतर आहे आणि त्याचप्रमाणे त्वरण याचे गतीविषयकचे नियम व समीकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. की या प्रस्तावनाच्या माध्यमातून आपण येणारे जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते कोणत्या प्रकारचे त्याचा आपण मुलांना सविस्तर अभ्यास करणार आहोत. आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत, गती म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, त्याचप्रमाणे अंतर म्हणजे काय, त्वरण म्हणजे काय, त्याचप्रमाणे त्याच्या या गतीविषयकचे नियम जे आहेत आणि त्याची समीकरणे कोणकोणती आहेत तर या संबंधाचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार की वस्तूची जी गती आहे ती प्रथम आपण समजून घेण्याचा मुलांना प्रयत्न करणार आहोत. वस्तूची जी गती ती कोणत्या प्रकारची आहे. दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंची गती पाहतो. म्हणजे दैनंदिन जीवनात म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपण हर एक प्रकारची जी वस्तूची जी गती आहे, मग हर एक प्रकारच्या वस्तूची गती आहे. आपण प्रवास जो करत असतो, बस, रिक्षा, ट्रेन म्हणा की या सर्व सुविधांचा आपण काय करतो, साधनांचा आपण वापर करत असतो. मग प्रत्येक जी साधन आहे त्या साधनाची जी गती आहे ती कशी आहे, वेगवेगळी आहे. आणि मग त्यामुळे प्रत्येकाची ज्या साधनांची जी गती आहे ती एक समान नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. मग त्यामुळे त्यांनी सांगितलं की दैनंदिन आपण विविध वस्तूंची गती पाहतो. मग हर एक जी विविध गती आहे, जे बस, रिक्षा आहे, टॅक्सी आहे, ट्रेन आहे, या सर्वांची गती कशी आहे, वेगवेगळी आहे. काही वेळा वस्तूची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, जसे की वाहणारा जो वारा. मग त्याचबरोबर जी गती आहे आणखीन एक कोणाची जो अदृश्य आहे, म्हणजे तो कोण आहे, तो वारा आहे. मग वाऱ्याची गती आपण पाहू शकतो का, आता अजिबात नाही. परंतु तरी देखील वाऱ्याला काय आहे, गती आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. ज्याप्रमाणे आपण हर एक साधनांचा वापर करतो, जे हर एक साधन आपण उपयुक्त करतो, बस, रिक्षा, ट्रेन, टॅक्सी, रेल्वे, याची आपल्याला गती ही दिसून येते, परंतु वारा जो आहे त्याची गती आपल्याला दिसून येत नाही. त्याप्रमाणे बघा इथे चित्र दाखवल्याप्रमाणे ही जी मोटरसायकल आहे की जी स्कूटी आहे ही आपण रस्त्याने चाललेली आहे. त्याचप्रमाणे त्या वाहनाला काय आहे, एक प्रकारे गती निर्माण झालेली आहे. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो आणि त्याच्यामुळे ही गती आपण बघू शकतो की इथे दिसत आहे. परंतु वाऱ्याची गती इथे दिसत आहे की वाऱ्यामुळे त्या वाहनाला गती प्राप्त झाली आहे.
जसं की बघा अशा प्रकारे 12 गती ही सापेक्ष संकल्पना आहे. जर एखादी वस्तू सभोवताच्या संदर्भात त्याची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे. जसं मी मगाशी सांगितले की जर वस्तू जागा बदलत असते म्हणजेच त्याला काय आहे, ती वस्तूला आपण काय म्हणणार आहोत, गतिमान. म्हणजे गती जर विस्थापित होत आहे म्हणजेच ते काय आहे, आपण त्याला म्हणत आहोत गती. ही आपण व्याख्या क्लिअर केलेली आहे. मग पुन्हा त्यांनी सांगितलंय की जी गती ही सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे ही एक मोठी विस्तीर्ण संकल्पना आहे. जर एखादी वस्तू सभोवताच्या संदर्भात तिची जागा जर बदलता येत असेल तर म्हणजे ती कशी आहे, तर ती जागा बदलणारी आहे. जसं तर रिक्षा आहे, टॅक्सी आहे, जर एखादी स्कूटी आहे, ती काय करत आहे, आपली जागा बदलत आहे. की जी पूर्वी 5 मिनिटा अगोदर आपल्याला जर इथे पाहिलं, पण आपण 10 मिनिटानंतर जर पुन्हा पाहिलं तर त्याच ठिकाणी आपल्याला दिसणार आहे का ती मोटार, ती गाडी, तर नाही. तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजेच काय आहे, ती वस्तू जागा बदल करत आहे. म्हणजे तिचं विस्थापन होत आहे आणि म्हणून ती गती कशी आहे, ती विस्थापन होत आहे, ती बदलत असेल तर ती कशी वस्तू आहे, तर मोटार कशी आहे, ही वस्तुमान आहे. जर एखादा बॉल आहे, आपण त्याला मारला, जो चेंडू आहे तो आता आपल्याला समजा पूर्व दिशेला आहे, पण आपण तिथून जर फेकला आहे तर तो कुठे जाणार आहे, तो कोणत्याही दिशेला जाणार. म्हणजेच ती जागा काय करत आहे, बदलत आहे. म्हणजेच ती वस्तू कशी आहे, तो बॉल कसा आहे, तो वस्तू गतिमान झालेली आपण इथे पाहू शकतो. तर अशा प्रकारे आपण गती शिकत आहोत. जर ती सभोवताच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे. आणि जर ती जागा बदल करत नाही आहे म्हणजेच ती वस्तू कशी आहे, ती वस्तू आपण स्थिर आहे असं समजू शकतो. जर ती जागा बदलते तर ती वस्तू कशी झाली, गतिमान झाली. मग आपण उदाहरण कसं घेतलं, आपण स्कूटीचं उदाहरण घेऊ, आपण बॉलचं उदाहरण घेऊ. की ती वस्तू जर सतत जागा बदली करत आहे म्हणजे ती वस्तू गतिमान आहे. परंतु ती वस्तू जागा बदली करत नाही की सभोवताच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असं आपण त्याला म्हणतो. स्थिर आहे म्हणजे ती एका ठिकाणी आहे. म्हणजे जर आपण बॉलला मारलंच नाही तर बॉल कसा आहे, स्थिर आहे. म्हणजे बॉल गतिमान नाही आहे. मग आता विस्थापन आणि अंतर याच्यातला काय फरक आहे बघा, आपण तुम्हाला एका स्पष्टीकरण किंवा आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे. की एक उदाहरण दिलेलं आहे. कोणतं उदाहरण आहे, चला आपण पाहणार. इथे दिलं आहे, जर शीतल नावाची एक मुलगी शाळेत जाताना संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेत पोहोचले. म्हणजे आता त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की जी शीतल नावाची एक मुलगी आहे, जर तिला शाळेत जायचं आहे तर तिला शाळेत जाण्यासाठी तिची जी मैत्रीण आहे ती संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग ती शाळेत पोहोचते. म्हणजे ती काय करत आहे, तिला लागणारा जो वेळ आहे तो कसा आहे, साहजिकच आहे, वेळ लागणार आहे. म्हणजेच ती सरळ जाते का शाळेमध्ये, तर नाही. तर ती शाळेत जात असताना ती मध्ये कुठे थांबली आहे, तिच्या मैत्रिणीच्या घरी थांबली आहे. आणि मैत्रिणीला घेऊन ती पुन्हा ते दोघी शाळेत जात आहे. आता तो तिसरी व्यक्ती बघा पाहणार आहोत. प्रशांत मात्र घरातून सरळ रेषेत चालत गेला. जो प्रशांत नावाचा जो मुलगा आहे तो काय केला आहे, सरळ रेषेत चालत गेला आहे. म्हणजेच काय की तो कुठेही न थांबता, कोणत्याही ठिकाणी न जाता तो त्याच्या घरापासून ते शाळेपर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर त्याने कापलेलं आहे, कुठेही न थांबता. मग मला सांगा मुलांनो, याच्यापैकी कोण लवकर पोहोचणार, साहजिकच आहे, कोण पोहोचणार आहे, प्रशांत लवकर पोहोचणार आहे. कारण तो कुठेही मध्ये थांबलेला नाही, त्याचा वेळ हा वेस्ट गेला नाही. परंतु मुलांनो, जी शीतल नावाची ही जी मुलगी आहे कुठे गेलेली आहे, मुलांनी दाखवलं की संगीता नावाच्या घरी गेली आहे. म्हणजे तिथे तिने जर आपल्याला जे अंतर आहे हे साहजिक जास्त आहे, तिच्या घरापासून त्या मैत्रिणीच्या घरापर्यंत आणि मैत्रिणीच्या घरापासून पुन्हा शाळेपर्यंत. म्हणजेच हे अंतर वाढलेलं आहे, वेळ वाढला आहे, अंतर वाढलेलं आहे आणि म्हणून तिला वेळ हा जास्त लागणार आहे. जो प्रशांत मात्र आहे तो सरळ रेषेमध्ये चालत गेल्यामुळे त्याच्यातले जे अंतर आहे ते देखील आपण काय पाहत आहोत बघा. ते अंतर त्याने काय केले आहे, फार लवकर केले आहे. म्हणजे दोघे एकाच चालीने जात असतील तरी शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल आणि का पोहोचेल. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला की दोघे जर एकाच चालीने चालले आहे म्हणजे त्याची जी चाल आहे, जर आपण असं म्हणत आहोत चाल आहे ती कशी आहे, नॉर्मल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही फास्ट नाही किंवा स्लो नाही. मग दोघे जर एकाच चालीने चालत असेल तर त्यापैकी साहजिकच आहे लवकर कोण पोहोचेल आणि का पोहोचेल असा देखील इथे प्रश्न. म्हणजे जर मी तुम्हाला मागाशीच एक स्पष्टीकरण सांगितले, कारण जो लागणारा वेळ आहे तो जास्त लागलेला आहे. कारण ती शीतल आहे ती तिच्या घरापासून संगीताच्या घरी जाणार आहे आणि तिच्या घरापासून पुन्हा शाळेपर्यंत म्हणजे हे कापलेलं जे अंतर आहे साहजिकच आहे हे जास्त असणार आहे. परंतु जो प्रशांत आहे तो त्याच्या घरापासून ते शाळेपर्यंतचं जे अंतर हे लवकर कापलं जाणार आहे, तो कुठेही न थांबता आणि त्याच्यामुळे तो लवकर पोहोचणार आहे. तर अशा प्रकारे बघा इथे ते दाखवलेलं आहे की दोघं एकच जरी चालीने चालत असले तरी त्याच्या दोघांमध्ये काय आहे, फरक आहे. बघ, जो सरळ जातो तो कमी वेळेत पोहोचतो व प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर व सरळ रेषेतील अंतर याच्यामध्ये फरक आहे. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की जो सरळ जातो
तो कमी वेळेत पोहोचतो. जो सरळ गेला आहे ना, आता बघा जर शीतल नावाची जो मुलगी इथे उभी आहे, ती तिच्या मैत्रिणीच्या घरी इथून थांबली आणि नंतर मग सरळ गेली आहे. परंतु जो प्रशांत आहे तो सरळ गेलेला आहे. म्हणजेच हे लागलेलं एवढं जे अंतर आहे ते काय करायला लागलंय, एक्स्ट्रा लागलेलं आहे. हे अंतर कसं आहे, एक्स्ट्रा आहे. परंतु जो प्रशांत नावाचा जो मुलगा आहे तो डायरेक्ट कुठे गेलेला आहे, तो या शाळेमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे तो लवकर कोण पोहोचणार आहे, साहजिकच आहे प्रशांत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं जो सरळ रेषेत जातो किंवा कमी वेळेत पोहोचतो, जो सरळ जातो तो कमी वेळामध्ये जे त्याला लागणारा जो टाईम आहे, जो लागणारा वेळ आहे तो कसा आहे, तो कमी आहे. म्हणजे प्रत्यक्ष चालायला लागलेले अंतर व सरळ रेषेतील अंतर याच्यात फरक आहे. म्हणजे प्रत्यक्ष चालायला लागलेले जे अंतर आणि जे सरळ रेषेतील जे अंतर आहे त्याच्यामध्ये काय आहे, साहजिकच फरक येणार आहे. या चालीमध्ये आणि या चालीमध्ये काय येणार आहे, फरक येणार आहे. आणि म्हणून जे विस्थापन म्हणजे काय, अंतर काय, याच्यातील आपण बघा फरक जाणार आहोत. या दोन गोष्टींमध्ये आपल्याला फरक जाणवत आहे. यावरून असे सांगता येईल की अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. आता त्यांनी तुम्हाला इथे दिलेलं आहे की बघा, त्यांनी सांगितलं आहे की यावरून असे सांगता येईल की अंतर म्हणजे अंतराची इथे तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली आहे, म्हणजेच व्याख्या सांगितलेली आहे की अंतर म्हणजेच काय. असं सांगता येईल की दोन बिंदूच्या दरम्यान. मग कोणते दोन बिंदू आहेत, हे बघा, हे जे दोन बिंदू आहेत इथे आपण तुम्हाला मोठं करून दाखवलं आहे, कारण डॉट दाखवला तर तुम्हाला समजणार नाही. आपण हा एक डॉट आहे असं समजू, पण तो तुम्हाला मोठ्या याच्यामध्ये वर्तुळाकारमध्ये दाखवलेला आहे. की त्यांनी सांगितले की अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान वस्तूने असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले हे मार्गक्रमण. म्हणजे प्रत्यक्ष वस्तूने काय केले आहे, मार्गक्रमण केले आहे. कुठून, जे सरळ रेषेतील जे मार्गक्रमण आहे. समजलं अंतर म्हणजे काय, हा परीक्षेला प्रश्न विचारू शकतो किंवा एका वाक्यामध्ये उत्तरासाठी देखील अंतर विचारू शकतात. की अंतर म्हणजे काय, की दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असणारी वस्तूने प्रत्यक्ष केले. जे गतिमान वस्तू आहे, म्हणजे ते गतिमान वस्तू कोण आहे, प्रत्यक्ष मुलगा आहे. आणि तो काय करत आहे, अंतर पार पडत आहे. म्हणजेच हे काय केले, अंतर आहे की जे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने त्या प्रत्यक्ष केलेले जे मार्गक्रमण होय त्याला आपण काय म्हणणार आहोत, आपण म्हणणार आहोत अंतर असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे तर विस्थापन म्हणजे काही देखील आपल्याला माहिती आहे की वस्तूचे हलणे किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलणे किंवा ती जाणे म्हणजेच विस्थापन म्हणणार आहोत. हे आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयामध्ये आपण पाहिलेलं होतं. आता इथे विस्थापनाची व्याख्या कशी आहे ते देखील आपण पाहणार आहोत. की तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूचे सर्वात कमी अंतर. आता बघा इथे त्यांनी विस्थापनाची इथे व्याख्या थोडीशी बदललेली आहे. इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये विज्ञान विषयामध्ये आपण काय पाहिलं होतं की वस्तूचे बदलणे किंवा वस्तू हलणे म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार आहोत, विस्थापन. म्हणजे ही साधी आणि सोपी व्याख्या होती, डेफिनेशन होती इयत्ता 7वीला. आता इयत्ता 9वी म्हणजे आता तुम्ही मोठे झाला आहात ना, तर तुम्ही मोठे झाला, तुम्ही वाढला, त्याच्याबरोबर तुमची जी व्याख्या आहे ती देखील आता थोडीशी बदललेली आहे. इथे त्यांनी विस्थापनाची व्याख्या काय सांगितली आहे, विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ. गतिमानतेचा आरंभ म्हणजे या टोकापासून या टोकापर्यंत काय आहे, गतिमानतेचा आरंभ व अंतिम. म्हणजे आरंभ आहे आणि हा अंतिम आहे. बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. आता बघा इथे अशा प्रकारे विस्थापनाची व्याख्या बदलली आहे की जो आरंभ आणि जो शेवट आहे, जो आरंभ किंवा अंतिम बिंदूतील सर्वात जे कमी अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, विस्थापन म्हणणार आहोत. आता तुम्हाला 9वीच्या परीक्षा पत्रकामध्ये तुम्हाला ही व्याख्या लिहिणं गरजेचं आहे, कारण ज्याप्रमाणे तुमची इयत्ता बदलली आहे त्यामुळे तुम्हाला तिची जी व्याख्येची रचना आहे, जी डेफिनेशन आहे ती देखील चेंज झालेली आहे, बदललेली आहे. आता विस्थापनाचा अर्थ काय आहे की विस्थापन म्हणजे गतिमानतेचा जो आरंभ आहे आणि जो शेवट आहे किंवा जो अंतिम आहे त्या बिंदूतील सर्वात कमीत कमी अंतर म्हणजे आपण काय म्हणणार आहोत, त्याला विस्थापन असे म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे की अशा प्रकारे विस्थापन म्हणजे काय किंवा अंतर म्हणजे काय, आपण मी इथे तुम्हाला दोन्ही डेफिनेशन इथे तुम्हाला क्लिअर करून दाखवलेले आहे. आता बघा आपण पाहणार, जर स्वराली 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. आता ही कोण आहे, स्वराली आहे, मुलगी आहे, तिचं नाव काय आहे मुलांनो, स्वराली आहे. जर ती 100 मीटर त्रिज्या असलेल्या, जो 100 मीटर हा काय आहे त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने, म्हणजे ह्या कडेने ती काय करत आहे, जर फेऱ्या मारते, तर तिने अंतर कापलेले मात्र विस्थापन झाले नाही. तिने जे अंतर कापले म्हणजे विस्थापन झालेले नाही, कारण ती या ठिकाणी येऊन ती एकाच ठिकाणी येऊन पोचत आहे. म्हणजेच काय करत आहे, हे विस्थापन याला म्हणतात. वस्तू हलणे किंवा ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे
जसं आपण पाहिलं की शेवट आणि आरंभ, जसं पुन्हा आपण बघायचं पाहणार आहोत, विस्थापन म्हणजे काही गतिमानतेचा जो आरंभ आणि शेवट, विद्युतील जे सर्वात कमी अंतर आहे त्याला विस्थापन म्हणणार आहोत. मग हे कमी विस्थापन होऊ शकतं का स्वरालीचं, की जर स्वरालीचं 100 मीटर जर त्रिज्या असल्या, 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या जर कडेने त्याचं ती चक्रा मारत आहे, म्हणजे तिने कापलेलं जे अंतर आहे मात्र ते कसं झालंय की ते त्याला आपण विस्थापन म्हणू शकत नाही आहे. म्हणजे हे काय झालंय, हे विस्थापन होऊ शकत नाही आहे. तर अशा प्रकारे विस्थापनाची जी आपली व्याख्या आहे ती तुम्हाला इथे चित्राच्या मार्फत दाखवली आहे. या उलट जर एखाद्या मोटारीने सरळ रेषेत काही अंतर कापले तर ते विस्थापन नाही होते. म्हणजे आता एखाद्या जी मोटार आहे, एखादी जी गाडी आहे, तिने जर सरळ रेषेमध्ये जर अंतर कापले किंवा रेषेत काही अंतर कापले तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, विस्थापन म्हणणार. जे सरळ रेषेमध्ये जे अंतर कापले जाते, जे कमीत कमी अंतर होते, आरंभ आणि मुलांना जो शेवट आहे त्याच्यामध्ये जे कमीत कमी अंतर आहे त्याला आपण विस्थापन म्हणत आहोत. म्हणजेच ती जर 100 त्रिज्या मीटर असलेलं जशी शीतल स्वराली तर चक्रा मारते, म्हणजे ते विस्थापन होत नाही. मग विस्थापन कशाला म्हणणार आहोत, की जर एखादी मोटारीने सरळ रेषेमध्ये, जर अशा प्रकारे सरळ रेषेमध्ये गाडी येत आहे तर त्या रेषेत काही अंतर कापले तर ते विस्थापन असे आपण त्याला म्हणणार आहोत. अशा प्रकारे विस्थापनाची ही जी व्याख्या आहे आपण इथे बघा क्लिअर केलेली आहे. ह्या उदाहरणावरून तुम्हाला क्लिअर झालं असेल की नेमकं विस्थापन म्हणजे काय. आता बघा त्यांनी पुन्हा समजण्यासाठी सांगितले की एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्ष कापलेले अंतर हे 0 नसू शकते. त्यांनी सांगितलेले आहे की जर एखाद्या वस्तूचे जे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर कसे आहे, हे 0 नसते. प्रकारे त्यांनी बघा उदाहरणाच्या मार्फत त्यांनी सांगितलं की जर एखाद्या वस्तूचे जे विस्थापन जर 0 असेल तर त्यांनी प्रत्यक्षात बसलेले अंतर देखील हे 0 असू शकत नाही आहे. बघा आता त्यांनी सांगितलं की जो नेक्स्ट टॉपिक आहे चाल व वेग. चाल व वेग म्हणजे काय, याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. बघा चाल म्हणजे काय, कापलेले एकूण अंतर किंवा लागलेला एकूण कालावधी. समजलं. चालचा अर्थच काय आहे की कापलेले एकूण अंतर, म्हणजे आपण किती किलोमीटर चालून आलेलो आहोत, किती मीटर अंतर कापलेलं आहे, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 40, 50 किती किलोमीटर चाललेलं आहे, म्हणजे एकूण कापलेलं अंतर त्याला आपण म्हणणार चाल म्हणणार. मग चाल ही अदिश राशी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, चालीचे देखील 2 प्रकार पडतात, एक सदिश राशी आणि एक अदिश राशी. हा देखील भाग आपला झालेला आहे आता 6वी 7वीच्या पाठामध्ये विज्ञान विषयामध्ये. म्हणून आता पुन्हा हाच भाग बघा पुढे आलेला. म्हणून जो हर एक जो लेसन आहे तो आपल्याला नीट आणि लक्षपूर्वक काळजीपूर्वक हा ऐकायचा आहे, बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे. कारण जर तुम्ही आधीचा भाग समजून नाही घेतला तर पुढचा जो भाग येणार आहे तो त्याच्याशीच संबंधित असणार आहे. आणि म्हणून मुलांना बघा पुन्हा हे आलेलं आहे गती म्हणजे काय, गतीचे प्रकार म्हणजे काय, गतीचे नियम काय, आणि हा पाठ पुन्हा आलेला आहे. आता चाल ही काय आहे, अदिश राशी आहे. मग चालीचे 2 प्रकार पडतात सांगितलं तुम्हाला. चाल ही कशी आहे त्याचे 2 प्रकार, एक सदिश राशी एक अदिश राशी. मग ही अदिश राशी असून तिचे एकक SI पद्धतीत म्हणजे MS व CGS पद्धती म्हणजे सेंटीमीटर पर S. चाल ही राशी अंतरासंबंधी आहे. म्हणजे चाल हे काय दर्शवते, अंतर दर्शवते. समजतं मुलांना, चाल काय दर्शवत आहे, अंतर दर्शवण्याचं काम करत आहे. अशा प्रकारे चाल हे काय करत आहे, अंतर दर्शवत आहे. आता आपण पाहणार आहोत वेग म्हणजे काय. बघा आता वेग पाहणार की आपण मुलांना पाहिलं की अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, चाल म्हणजे काय, गती म्हणजे काय. आता इथे दिलं आहे वेग. वेग म्हणजे आपण काय त्याला म्हणणार आहोत, स्पीड. आता स्पीड सगळ्यांनाच माहिती आहे, एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेले अंतर, एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये जे वेग कसं मुलांना कोणत्या कालावधीमध्ये, एकक कालावधीमध्ये अंतर कापतो. आणि म्हणून जी व्याख्या आहे, एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने, एक विशिष्ट दिशेने कापलेले जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, वेग म्हणणार. जशी ट्रेन आहे, बुलेट आहे, काही विशिष्ट दिशेने कालावधीमध्ये जे अंतर कापते त्याला आपण काय म्हणत आहोत, वेग म्हणत आहोत. बघा या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास किंवा 1 वर्ष देखील असू शकतं. आता यासाठी जर एकक वापरले तर एकक कालावधी कोणता आहे त्याच्यामध्ये बघा इथे आपण दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद पण असू शकतो, 1 मिनिट असू शकतो, 1 तास असू शकतो किंवा 1 वर्ष. मग एकक कालावधीचं अंतर तुम्हाला विचारले जाऊ शकतात की एकक कालावधीचे अंतर ही कोणकोणती आहेत किंवा एकक कालावधी म्हणजे काय आहे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एकक कालावधी म्हणजे आहे 1 सेकंद आहे, 1 मिनिट आहे, 1 तास असू शकतो किंवा 1 वर्ष देखील असू शकतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, एकक कालावधी असे आपण त्याला म्हणत आहोत. इथपर्यंत मुलांना क्लिअर झालंय, तुम्हाला समजलं आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण बघा पाहणार आहोत की अशा प्रकारे की बघा की जे म्हणजे 1 वर्ष कालावधी, 1 मिनिट, 1 सेकंद, 1 तास हे देखील त्याचे कालावधीचे
प्रकार असू शकतात. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. जो एकक कालावधीत होणारा जो विस्थापन आहे त्याला आपण काय म्हणत आहोत, वेग. मग वेग बरोबर विस्थापन किंवा वेळ आहे. काय ते सांगितले आता इथे दिले आहे, वेग बरोबर विस्थापन किंवा वेळ आहे. मग वेग ही कशी आहे, सदिश राशी असून तिचे जे एकक आहे ते SI पद्धतीत म्हणजे पर मीटर किंवा पर सेकंद किंवा CGS पद्धतीत सेंटीमीटर पर सेकंद इतक्या प्रमाणात असते. चाल व वेग यांची एकके ही सारखी असतात. जे चाल आणि वेग यांचं एकक कसं आहे, सारखं आहे. बघा इथे दिले आहे, चाल आणि वेग हे कसे आहे, एकक आहेत. वेग विस्थापनाशी संबंधित आहे. वेग कसे आहे, जो विस्थापन झालेला आहे त्या विस्थापनाशी संबंधित आहे, म्हणजे स्पीडशी संबंधित आहे त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे गती सरळ रेषेत असेल तर चाल व वेग यांची मुख्य सारखीच असतात, मूल्ये सारखीच असतात, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. त्यांनी सांगितलं जी गती आहे ती गती सरळ रेषेत असेल, ही जी गती आहे ही कशी आहे, सरळ रेषेत असेल तर चाल व वेग, जे चाल आणि जो वेग आहे त्याचे जे मूल्य कसे आहे, सारखेच आहे आणि त्याच्यामुळे ते अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. नाहीतर तरी काय झाले असते, ते वेगळे होऊ शकले. जे गती जी दिसत आहे तुम्हाला बघा की गतीची सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेगाचे मूल्य कसे असणार आहे, सारखंच असणार आहे. म्हणजे त्याचा येणारा जो स्पीड आहे, जे अंतर आहे, चाल म्हणजेच काय, अंतर आहे आणि जो वेग आहे म्हणजेच काय, तर स्पीड आहे. म्हणजे गाडी जेव्हा एखाद्या ठिकाणी रस्त्यावर जेव्हा चालत असते तेव्हा तिचं जे अंतर आहे किंवा तिचं जे स्पीड आहे तो कसा असणार, त्याचे मूल्य हे सारखेच असणार आहे, परंतु अन्यथा ते वेगळे असू शकते. किंवा ते दोन गाड्या असतील त्याची स्पीड असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसू शकतो, म्हणजे दोन गाड्यामध्ये देखील मूल्य हे वेगळे असणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्याच्यातील फरक बघितलेला आहे. चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम त्यांनी सांगितलं की चाल आणि दिशा म्हणजेच डायरेक्शन, चाल म्हणजे अंतर, म्हणजे काय आहे की डिस्टन्स आणि दिशा म्हणजे डायरेक्शन, याचा वेगावर होणारा परिणाम हा कशा प्रकारचा आहे बघा इथे दिलेला आहे. वेग हा चाल व दिशा या दोन्हीशी संबंधित आहे व वेग पुढील प्रकारे बदलतो. बघा चाल बदलून आणि दिशा तीच ठेव. आता इथे 3 प्रकार त्यांनी म्हटले आहेत की चाल व दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो, म्हणजे स्पीडवर काय परिणाम होतो. जे चाल म्हणजे जे अंतर आहे आणि जे दिशा आहे म्हणजेच डायरेक्शन आहे, याचा स्पीडवरती काय परिणाम होतो. वेग म्हणजेच काय आहे, जो स्पीड आहे. मग त्याच्या बघा त्यांनी दिले की वेग व चाल दिशा हे दोघांशी संबंधित वेग पुढील प्रकार बदलतो. चाल बदलून म्हणजे अंतर आपण चेंज केलं तर दिशा तीच ठेवणार की डायरेक्शन, की आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण डायरेक्शन तीच ठेवायची आहे, परंतु आपण जर चाल बदलली तर काय होणार आहे बघा इथे त्यांनी अशा प्रकारे चालीचे त्यांनी इथे बघा चित्राच्या माध्यमातून दाखवलंय. चाल बदलून आणि बघा तर ते दुसरं आहे दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून. मग आता इथे काय केलं आहे, आणि डायरेक्शन चेंज केली आहे आणि चाल बदलले. बघा दिशा काय केली, चेंज केली, परंतु चाल ती ठेवली. पहिल्या घटकामध्ये आपण काय पाहिलं की चाल चेंज केलेली आहे, डायरेक्शन तीच ठेवलेली आहे. दुसऱ्या घटकामध्ये त्यांनी ठरले की जर डायरेक्शन चेंज केली आहे, चाल मात्र तीच ठेवलेली आहे. आता जर तिसऱ्या घटकामध्ये त्यांनी काय केलं आहे, चाल व दिशा दोन्ही चेंज केलेले आहेत. म्हणजेच काय झालं आहे, चाल व दिशेचा होणारा वेगावर परिणाम काय आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी 3 प्रकारची माध्यमे वापरली आहे. म्हणजे ध्वनीची चाल 34.2 मीटर पर सेकंद, तर प्रकाशाची चाल 3 × 10⁸ भाग पर सेकंद इतकी आहे. तर अशा प्रकारे आपण इथे पाहत आहोत की चाल आणि दिशा याचा जो वेगावर होणारा जो परिणाम आहे तो कोणत्या प्रकारचा आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकारच्या माध्यमातून इथे आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. बघा तर अशा प्रकारे चाल आणि दिशा आपण या चित्राच्या माध्यमातून पाहत आहोत. ध्वनीची चाल 34.2 पर सेकंद इतके प्रमाणात ती आढळते. आता आपण पाहणार आहोत एक रेषीय एक समान व एक रेषीय गती. आता जसं आपण मागच्या पाठामध्ये जायचं 7वीच्या पुस्तकात पाहिलं की गतीचे प्रकार पाहिले आपण की गती म्हणजे काय, गती व गतीचे प्रकार. मग एक रेषीय गती आणि एक त्याप्रमाणे एक रेषीय गती. मग एक रेषीय गतीमध्ये देखील 2 प्रकार, एक रेषीय गती आणि एक असमान गती आणि एक समान गती, एक समान गती आणि एक असमान गती, हे देखील आपण पाहिले. पण एक रेषीय गतीमध्ये ते देखील आपण प्रकार पाहिलेले आहेत की जे वर्तुळाकार गती आहे, यादृच्छिक गती आहे. तर या देखील आपण त्याचे प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिलेले. आता याच्यामध्ये देखील आपण पाहणार आहोत, जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. जसं आपण पाहिलं की जो फॅन आहे, तो फॅनचा स्पीड आपण 2 वर ठेवला, 3 वर ठेवला, म्हणजे त्याची गती कशी आहे, एक समान आहे. बरोबर. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते, जर आपण 2 जर गाड्या आहेत, जर दोन्ही गाड्या जर एकाच स्पीडला आपण ठेवल्या तर त्याचं अंतर ते काय कापणार आहे, साहजिकच ते अंतर एकसारखंच कापणार आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जर वस्तू ही असमान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला आपण काय म्हणणार आहोत, एकसमान. जसं इथे त्यांनी बघा फॅनच्या उदाहरणावरून त्यांनी इथे चित्र दिलेलं आहे की कशा प्रकारे ती गती अंतर कापत
आहे. तर बघा हे झालं आपलं पहिलं उदाहरण आहे. दुसरं बघा, जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला अनेक समान गती म्हणतात. म्हणजे एक समान गती म्हणजे काय आणि अनेक समान गती म्हणजे काय, की जर वस्तू समान अंतर कापत असेल तर तिला एक समान गती म्हणतात. जर वस्तू समान अंतर कापत नसेल तर तिला अनेक रेषीय गती म्हणतात. म्हणजेच आता एखादी सायकलची रेस लावली आहे त्याचप्रमाणे तर त्याच सायकलची म्हणू शकतो, किंवा आपण धावण्याची जी शर्यत लावली आहे तर ती एखादी जी व्यक्ती आहे जे चालणाऱ्या ज्या 4-5 लाईनीमध्ये ज्या व्यक्ती उभ्या आहेत तर त्या एक समान रेषेमध्ये एक समान स्पीडमध्ये जाणार आहेत का, नाही. तर त्यांच्या स्पीडमध्ये काय असणार आहे, फरक असणार आहे. आणि म्हणून ते स्पीडमध्ये फरक असल्यामुळे ते काय करणार आहे, एक समान नसणार आहे. आणि म्हणून ते म्हणून त्याच्यामध्ये काय असणार आहे, ती नेक समान गती असणार आहे. म्हणजे ती एका रेषेत नसणार आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर जर त्यांना कालावधी जो दिलाय त्या समान कालावधीमध्ये ते जर असमान अंतर कापत असेल तिच्या गतीला आपण काय म्हणणार आहोत, नेक समान गती. म्हणजेच आपण म्हणणार की जो पहिला येणारा मुलगा, जो दुसरा किंवा तिसरा येणारा जो खेळाडू आहे तो कधी कमीत कमी अंतरामध्ये म्हणजे 1 सेकंद किंवा 2 मिनिटं 3 मिनिटं मग काही सेकंदाच्या फरकाने देखील त्यांचा हा नंबर जातो. म्हणजे त्यांची गती कशी आहे, ही असमान आहे ना. ही असमान त्यांनी अंतर कापलेलं आहे. प्रत्येकाचं अंतर सारखं असू शकतं का, प्रत्येकाने जे धावपट्टी केली आहे त्या जितक्या मिनिट आणि सेकंदामध्ये ती व्यक्ती आली पाहिजे खेळाडू, तर प्रत्येक जण येतात का, तर नाही. तर त्यांच्यामध्ये काय आहे, कमी जास्तपणाचं हे अंतर असल्यामुळे ते अंतर कसं झालं आहे, असमान अंतर झालं आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, नेक समान गती म्हणणार आहोत. इथपर्यंत क्लिअर झाले आहे मुलांनो, की समान गती म्हणजे एक रेषीय एक समान आणि नेक रेषीय गती म्हणजे काय, हा जो पाठ आहे आपल्याला झालेला आहे. उदाहरणार्थ गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची व सायकल चालवतानाची गती. आता बघा त्यांनी सांगितलं की उदाहरण दिलं आहे की जर गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची, गर्दीचा जर रस्ता असेल आणि तिथून वाहनाची असेल व सायकल चालवतानाची गती, म्हणजे बघा यांची जी गती आहे ती कशी असणार आहे, साहजिकच जो सायकल आहे तो काय होणार आहे आणि जर गाडी आहे तर कोण पुढे जाणार आहे, की यांच्या गतीमध्ये काय असणार आहे, फरकच असणार आहे. गाडी जितकी स्पीडला पळू शकते सायकल तितक्या स्पीडला पळू शकते का, तर अजिबातच नाही. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे की याच्यामध्ये फरक आहे, की त्याच्यामुळे मग हे जे उदाहरण आहे नेक असमान गती, याच्यामध्ये बघा हे एकदम उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे. दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं की घसरगुंडी खेळताना तिच्यावरून घसरताना सुरुवातीस वेग कमी असतो. जेव्हा आपण घसरगुंडीने घसरतो तेव्हा तिच्यावरून घसरताना जो पहिला जो सुरुवातीचा जो वेग असतो तो कसा आहे मुलांनो, तो सुरुवातीला तो कमी प्रमाणात असतो, मग अंतर कमी, वेग कमी असतो, मध्ये तो इथे वाढतो आणि पुन्हा तो शेवटी तो कमी होतो. म्हणजेच या वेगाबद्दलतील दरालाच काय म्हणणार आहोत, त्वरण म्हणणार आहोत. म्हणजे आता इथे त्यांना त्वरण म्हणजे काय त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही सुरुवातीला घसरगुंडी खेळता तेव्हा सुरुवातीला वेग हा कमी असतो, परंतु नंतर त्याचा वेग वाढतो आणि पुन्हा तो शेवटला तो कमी होतो. म्हणजेच हे कोणती गोष्ट आहे, त्वरण. मग आपण शिकलो ना की त्वरण म्हणजे काय, तो वेग बदलेतील दराला, हा जसा वेगातील बदल होत असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्वरण म्हणणार आहोत. सुरुवातीला जो वेग असतो, जो आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा वेग कमी असतो, परंतु पटकन जेव्हा खाली येतो इथपर्यंत तेव्हा तो वेग जास्त असतो आणि पुन्हा आपण खाली आल्यावर स्टॉप होतो की नाही. हा प्रयोग सगळ्यांनी करून पाहिलेला आहे, नक्की पाहिलं आहे की नाही मुलांना. हा प्रयोग सगळ्यांनी करून पाहिलेला आहे आणि तुम्ही घसरगुंडीवर नेहमी खेळता, तुम्हाला आवडते की नाही, हा तुमचा आवडता गेम आहे आणि हा गेम तुम्ही नेहमीच खेळत असता, बरोबर. मग अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की हा जो गेम आहे, मग त्वरण म्हणजे काय, हा देखील परीक्षेला प्रश्न विचारू शकतो. त्वरण म्हणजे की जेव्हा सुरुवातीला जो वेग असतो तो कमी असतो, त्याच्यानंतर तो अचानक वाढतो आणि जर पुन्हा तो परत शेवटी काय होतो, तो कमी होऊन 0 होतो. म्हणजे त्याला वेग बदलेतील दराला काय म्हणणार आहोत, आपण त्वरण असे म्हणणार आहोत. तर इथपर्यंत मुलांना क्लिअर झालं आहे, समजलेलं आहे की त्वरण म्हणजे काय, हा देखील आपला घटक झाला आहे. आता त्वरणाचे जे सूत्र आहे ते कसं झालं, त्वरण बरोबर वेगातील बदल म्हणजेच काल आहे. जर u हा सुरुवातीपासून वेग t या कालावधीनंतर बदलून अंतिम वेग v होत असेल तर त्यांनी विचारलेलं आहे, पुढे सांगितलेलं आहे, तर त्वरण बरोबर a बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग किंवा काल म्हणजेच a बरोबर v मायनस u किंवा t अशा प्रकारे त्याचा अर्थ होत आहे. तर अशा प्रकारे त्वरणची व्याख्या किंवा त्याचं जे सूत्र आहे ते इथे तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे. चला आपण पुढे बघणार आहोत. जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर एक समान त्वरण होत असते. आता जर समान कालावधी असेल तर समान कालावधीच्या वेगामध्ये समान जर बदल होत असतील तर त्याला एक समान त्वरण अशा प्रकारे म्हणत आहेत. बघा अशा प्रकारे मग ते विमानाचं असू दे किंवा ते घड्याळाचं असू दे तर त्याला आपण एक समान त्वरण असे म्हणणार आहोत. बघा आता त्यांनी सांगितले जर समान कालावधीत
बघा आता ते दुसरं उदाहरण घेतलं, जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत आहे, जसं पहिले सांगितलं समान कालावधीमध्ये वेगामध्ये जर समान बदल होत असेल त्याला समान त्वरण म्हणणार, परंतु जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये असमान जर बदल होत असेल तर त्याला नैक समान काय म्हणणार आहोत, नैक समान त्वरण अशा प्रकारे म्हणणार. म्हणजे दोन्ही प्रकारचं त्यांनी इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधीमध्ये दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणणार आहोत. जर आता एखाद्या ठराविक कालावधीमध्ये एखादी जर गतिमान जी वस्तू आहे, म्हणजे ही गाडी आहे, ही गाडी वस्तू ठराविक कालावधीमध्ये दरम्यान वेग बदलत आहे, जर तिचा वेग 50 असेल तर समजा तिने 60चा घेतला किंवा 70चा घेतला, म्हणजेच त्या गतीला आपण काय बोलणार आहोत, तर त्या गतीला त्वरणित गती असे बोलणार. काय बोलणार आहोत, त्वरणित गती. म्हणजे एखादी जी वस्तू आहे ती ठराविक, एखादी गतिमान वस्तू आहे ती ठराविक कालाच्या दरम्यान जर वेग बदलत असेल तर त्या बदलाच्या वेगाला किंवा वस्तूच्या गतीला आपण काय म्हणणार आहोत, त्वरणित गती अशा प्रकारे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, त्वरणित गती असं आपण त्याला म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे चित्रकरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे त्वरण असू शकते. म्हणजे गतिमान जी वस्तू आहे या गतिमान वस्तूमध्ये किती प्रकारचे, तर दोन प्रकारचे त्वरण आपल्याला आढळून येते. मग ते कोणते प्रकारचे आहेत ते आता आपण पाहणार आहोत.